आपण पाहतोय अक्षय वाटारकर स्ट्रायकिंग एंडला साताऱ्याचा सितारा भूषण गोळे, नॉन स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर मात्र सूरज पाटील मलकापूरचा एक फिरकीचा जादूगार, दुसरीकडे फलटण तालुक्यातील बरडगावचा सितारा अक्षय वाटारकर. पहिला बॉल अक्षय वाटारकर 5:36 पहिला चेंडू मैदानावर डिलिव्हर होतोय. 25 मिनिटांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी 5 षटकं पूर्ण करायची आहेत. 5:36 पहिला चेंडू पडल्यानंतर मात्र सुंदर फटका कटचा पाहायला मिळतोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये भूषण गोळेच्या बॅटमधून. पहिला बॉल, पहिला चौकार. विश्वेश गरुड यांची देखील आज तडाखेबाज फलंदाजी आपण पाहिली. या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्यांनी मिळवलाय. दुसरीकडे अनिकेत नायनीत एक हाती झुंज दिली, चांगली बॅटिंग त्याने देखील केली. एक निर्णायक सामना मैदानावरती सुरू आहे मलकापूर विरुद्ध सचेगाव. यावेळी बैठक फटका, क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून होते चूक, जीवनदान दिलं जातंय भूषण गोळे सारख्या तगड्या बॅटरला. फेवरेट स्ट्रोक आहे भूषण गोळे याचा. बैठक फटका मारला होता त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. सूरज यादव आहेत त्या ठिकाणी, त्यांच्याकडून झाले चूक. चुकीला मात्र नक्कीच क्षमा नसणार आहे क्रिकेटच्या या खेळामध्ये. सूरज पाटील स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय मलकापूरचा एक धारदार अष्टपैलू खेळाडू. दोन्ही संघांच्या 12th मॅनला विनंती आहे आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. मलकापूर टीम आपला 12th मॅन नाही आहे जटप्पा. 12th मॅन आपल्या ठिकाणी पाठवून द्या. सूरज पाटील स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अक्षय वाटारकर पुन्हा एकदा. यावेळी मात्र इनसाइड आउटचा देखना फटका पाहायला मिळालाय. राहुल वांगडे चेंडूच्या पाठी येतोय. एक धाव तर पूर्ण केली, दुसरा देखील प्रयत्न झालाय. क्लासिकल फटका होता. पहिल्या बॉलवर मात्र भूषण गोळेने कटचा एक सुंदर फटका खेळला. त्यानंतर मात्र बैठक फटका, त्या ठिकाणी मात्र झेल सोडली गेली. त्याच्यानंतर मात्र आता आणखीन एकदा इनसाइड आउटचा एक फटका पाहायला मिळतो. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर. सई 11 सचेगाव विरुद्ध जर पाहिलं तर मात्र राजू मुल्ला मित्र परिवार मलकापूर. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर मिडल करता आला नाहीये सूरज याला. सूरज देखील मागच्या काही वर्षामध्ये नक्कीच नावावर उफाळलेला खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये तर या खेळाडूने अगदी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या खेळाचा डंका वाजवलाय. यावेळी आणखीन एक बॉल, सुंदर बॉल. अक्षय वाटारकर व्हेरिएशन करतायत. पडल्यानंतर मात्र वळंगेत चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव बॉल. पहिल्या 3 चेंडूंवर 7 धावा आल्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकतोय तो अक्षय वाटारकर. आणखीन एकदा जर पाहिलं तर मात्र भूषण गोळे कानमंत्र देताना सूरज पाटील या फलंदाजाला. सूरजकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. यावेळी क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक तिसरा बॉल निर्धाव येतोय. प्रेशर वाढताना मैदानामध्ये 6 षटकांची लढत आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र 7 धावा धावफलकावर. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार झालाय. स्वर्गीय वेणुताई समाज स्मारक केंद्राकडून गोलंदाजीला सुरुवात करेल रफिक तांबोळी. कराड तालुक्यातील सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून या गोलंदाजाला ओळखलं जातं. त्याच्या देखील नावाची चर्चा सातत्याने पाहायला मिळते. पेरले गावचा एक वेगवान गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. तो स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय भूषण गोळे. ज्या खेळाडूने सातारा जिल्ह्याचं नाव संपूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर देखील नेऊन ठेवले असा खेळाडू बॅटिंग एंडला पाहायला मिळतोय. रफिक तांबोळी वेगावर स्वार होऊन पहिलाच बॉल, त्या ठिकाणी मात्र वाईड लाईन यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला. निर्धाव बॉल मैदानामध्ये येतोय. अतिशय महत्त्वपूर्ण लढत. मलकापूर संघाचा जर विचार केला तर पहिले 2 सामने ते पराभूत झालेत. जर हा सामना जिंकला तर मात्र नक्कीच स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवतील. दुसरीकडे मात्र सई 11 सचेगाव 1 सामना जिंकलेत, 1 पराभूत झालेत.
यावेळी इनसाइड आउटचा क्लासिकल फटका भूषणच्या बॅटमधून बॉल जातोय सीमारेषा पार, चौकार. मैदानावरती बॉल द्यायचा आहे, लगेच जास्त वेळ घ्यायचा नाहीये. आयोजकांना देखील विनंती आहे, नवीन बॉल मैदानावरती लगेच द्या. नवीन बॉल मैदानावरती देण्यात येतोय, तो म्हणजेच पंचांच्या माध्यमातून सूरज पाटील बॉलची पडताळणी करत असताना पॉवर प्ले मध्ये जर चेंडू गहाळ झाला तर मात्र नवीनच बॉल आपल्याला मैदानावरती घ्यावा लागणार आहे. जोपर्यंत मॅच बॉल मैदानावरती येत नाही तोपर्यंत मात्र नवीन चेंडूनेच आपल्याला एक क्रिकेट खेळावं लागेल. पॉवर प्ले नंतर मात्र आपल्या जुना चेंडू मैदानावरती दिला जाईल. टेनिसच्या बॉलवर मात्र ही संपूर्ण स्पर्धा खेळली जाते. रफिक तांबोळी पहिला बॉल चांगला टाकल्यानंतर मात्र या बॉलवर इनसाइड आउटचा एक टिपिकल क्लासिकल फटका पाहायला मिळाला आपल्याला भूषणच्या बॅटमधून. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 6 षटकांची लढत आहे. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग घेतले, कुठेतरी 70 ते 75 रन्स करायचा प्रयत्न नक्कीच असणार आहे मलकापूर संघाचा. पहिले 2 सामने पराभूत झाल्यानंतर मात्र यावेळी तिसऱ्या सामन्यामध्ये नव्या जोशाने मैदानावरती उतरले. रिव्हर्सचा फटका, बॉल जातोय त्या ठिकाणी मात्र 1 बाउंस सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 चौकार खेळतोय भूषण गोळे. आज दिवसभरामध्ये भूषणची बॅट थोडीशी शांत होती. ॲज आयकॉन म्हणून त्याला या स्पर्धेमध्ये या संघामध्ये नेमलं गेले. ऑल इंडिया आयकॉन लेवलचा खेळाडू भूषण गोळे. या मॅच मध्ये मात्र आतापर्यंत 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. संघाची धावसंख्या 15, वैयक्तिक 13 धावसंख्येवर बॅटिंग करतोय तो म्हणजेच भूषण. दुसरीकडे सूरज पाटील 3 चेंडूंमध्ये 2 धावसंख्येवर बॅटिंग करतोय. रफिक तांबोळी पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजी घेऊन मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. यावेळी टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर. इट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट, षटकार. दोन चौकारानंतर मात्र आता षटकार ठोकलाय भूषणने. मैदानावरती हालचालींना वेग आलाय. सहा धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21. डान्सिंग डाऊन द विकेट्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मिडल करता आला नाहीये बॉलला. मनामध्ये आधीच ठरवलं होतं की या बॉलवर स्टेप आउटून फटका खेळायचा, परंतु चेंडू जातो निर्धाव यष्टीरक्षक नितीराज देसाई यांच्या हातामध्ये. नितीराज देसाई संघाचे संघमालक देखील आहेत. आज मात्र यष्टीरक्षक भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. रोहित पवार फ्लाइंग स्लिपच्या दिशेला. रिव्हर्स चेंडू बराच काळ हवेमध्ये. सूरज यादव चेंडूचा पाठलाग करतोय. बॉल मात्र जातोय सीमारेषा पार. आणखीन एक चौकार भूषणच्या बॅटमधून. चौकारासोबत मात्र 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा असतील त्या बिनबाद 25 धावा. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावर. महत्वपूर्ण सामन्यामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीची धुरा सांभाळतोय आयकॉन खेळाडू अक्षय वाटारकर. अक्षयने देखील आज दिवसभरामध्ये चांगली कामगिरी केली. ॲज आयकॉन म्हणून त्याला देखील नेमलं गेलं. भूषण गोळे विरुद्ध अक्षय वाटारकर असा सामना आपण मैदानावरती पाहतोय. सूरज पाटील स्ट्रायकिंग एंडला. 4 चेंडूंमध्ये 2 धावा त्या ठिकाणी त्याच्या बॅटमधून आल्यात. बॅट थोडीशी शांत राहिले सूरजची देखील, परंतु महत्वपूर्ण सामन्यामध्ये मात्र रन्स कशा करायच्या हे सूरजला चांगलं माहिती आहे. अनुभव आहे सूरजकडे देखील. मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये याही खेळाडूने संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवलाय. अक्षय वाटारकर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन पॅव्हेलियन एंडकडून गोलंदाजीची सुरुवात करेल.
क्रॉस बॅटेड फटका टायमिंग झाले आणि बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवून दिलं जातंय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. आता मात्र मैदानावर जुना चेंडू देण्यात येईल. पॉवर प्लेची 2 षटकं संपलेत. जुना चेंडू मैदानावरती सोपवण्यात येतोय. स्पर्धेचा नियम आहे 10x बॉल या स्पर्धेमध्ये वापरला जातो. ज्यावेळी चेंडू गहाळ होतो पॉवर प्लेमध्ये जर चेंडू गेला तर मात्र नवीनच बॉल आपल्याला त्या ठिकाणी दिला जाईल. त्याच्यानंतर मात्र पॉवर प्ले नंतर जुन्या चेंडूची मागणी मैदानावरती केली जाते पंचांच्या माध्यमातून. 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 31 धावसंख्या धावफलकावर. अक्षय वाटरकरवर मात्र हल्ला चढवला जातोय सूरजच्या माध्यमातून. यावेळी सुंदर बॉल पडल्यानंतर गिरकी घेत जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू सांगता होते मैदानामध्ये. चांगली बॉलिंग मैदानावरती. षटकारानंतर मात्र कमबॅक केलं जाते अक्षय वाटरकरच्या माध्यमातून. भूषण गोळे सातत्यानं कानमंत्र देतोय. ज्यावेळी आपल्यासोबत एक आयकॉन खेळाडू खेळत असतो त्यावेळी मात्र ग्रामीण खेळाडू देखील प्रोत्साहन मिळतं आणि त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न. परंतु यावेळी मात्र मिस टायमिंग फटका. रोहित पवार चेंडू खाली आलाय आणि रोहित चूक करणार नाहीये. महत्वपूर्ण कॅच तो या ठिकाणी कंप्लीट करतोय. बिग विकेट डाऊन होते. सूरज पाटीलच्या स्वरूपात मात्र पहिला धक्का बसतोय तो म्हणजेच मलकापूर संघाला. नवीन बॅटर क्रमांक 3 वर दाखल झालाय कराड तालुक्यातील मसूर गावचा बाहुबली खेळाडू किरण यादव, ज्याला कपिल या नावाने देखील ओळखलं जातं. याच मैदानावर किरण यादवने मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील मिळवलाय कराड प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये. यावेळी मात्र चांगलं क्रिकेट. पहिल्याच बॉलवर भूषणला स्ट्राईकवर आणण्यामध्ये यशस्वी ठरतोय. कपिलकडे देखील अनुभव आहे. त्याला देखील माहिती आहे भूषण चांगल्या टचमध्ये आहे, चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याला स्ट्राईक देणं गरजेचं. भूषणला स्ट्राईकवर आणण्याचं काम कपिलच्या माध्यमातून केलं गेलंय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर भूषण गोळे विरुद्ध अक्षय वाटारकर, आयकॉन विरुद्ध आयकॉन असा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. थर्डमॅनच्या दिशेला रिव्हर्स स्ट्रोक भूषणचा फेवरेट स्ट्रोक आहे आणि त्या स्ट्रोकला रोखण्यासाठी मात्र थर्डमॅनच्या दिशेला मात्र एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक क्षेत्ररक्षक डीप कव्हरला अक्षय लोकरेला आपण त्या ठिकाणी पाहतोय. अक्षय वाटरकर विरुद्ध भूषण गोळे, आयकॉन विरुद्ध आयकॉन. बैठक फटका गॅपमध्ये खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्या ठिकाणी प्रयत्न चांगले झाले. प्रयत्नांना यश मात्र येत नाही. बॉल जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. सुंदर फटका पाहिला भूषणच्या माध्यमातून. आणखीन एक बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक फार दूर. विकास वरांडे त्या ठिकाणी होते तोपर्यंत मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. याच 2 धावांसोबत मात्र 3 षटकांचा खेळ ते संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन्स पाहायला मिळत आहेत. त्या स्कोर कार्डवर एका विकेटच्या मोबदल्यात 38 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावर.
सामना लगेच सुरू करायचा आहे. सामना जास्त वेळ घेऊ नका, विनंती आहे आपल्याला. बॅड लाईटचं कुठल्याही प्रकारचा अपील नसणार आहे. अमित पवार थोडंसं सहकार्य करा, लगेच आपण मैदानाच्या बाहेर या. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे मलकापूर संघाने. 3 ओव्हरमध्ये तर आतापर्यंत यशस्वी ठरलेत. 38 धावा. जर आयोजकांच्या माध्यमातून देखील कळलं, जर इथून पुढचे 3 संघांमध्ये जर गुण समान झाले तर त्या संघांचा निकाल जो आहे तो आजच्या दिवसामध्येच कंप्लीट केला जाईल. विशाल वरांडे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन पहिला बॉल डॉट टाकतोय तो म्हणजेच कपिल याला. नेक्स्ट बॉल विशाल यांचा. शॉर्ट पिच बॉल सोडून दिलंय. पंच आपले दोन्ही हात समांतर करतायत. अवांतर बॉलची घोषणा मैदानावरती केली जाते. वाईटच्या स्वरूपात मात्र 1 धाव स्कोअर कार्डवर ऍड होईल. त्याचबरोबर पंच मात्र 1 फॉर द ओव्हरची देखील वॉर्निंग देत आहेत. आता जसे एकूण 2 धावा स्कोअर कार्डवर ऍड होत आहेत. 40 धावसंख्या धावफलकावर. स्ट्रायकिंग एंडला भूषण गोळे यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. यावेळी क्लास आणि क्लास कव्हरच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिले. 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. आज मात्र संपूर्ण मॅच मध्ये भूषणची बॅट तळपायला सुरुवात झाली. दिवसभरामध्ये जी बॅट शांत होती ती मात्र आता मैदानावर तळपायला सुरुवात झाली. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 44. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यॉर्कर लेनचा बॉल होता. पायावर चेंडू आदवतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये होते. चांगली बॉलिंग मैदानावरती विशाल्याच्या माध्यमातून थांबून ठेवलं जाते. भूषण याला. 44 धावसंख्या धावफलकावर. 14 षटकार खेळ सध्या मैदानावरती सुरू आहे. यावेळी स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. मिड विकेटच्या दिशेला बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. या 6 धावांसोबत मात्र मलकापूर संघाच्या 50 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. एक सांघिक माइलस्टोन या ठिकाणी कंप्लीट केला जातोय मलकापूर संघाचा. भूषण गोळे 13 बॉल 39 धावसंख्येवर बॅटिंग करतोय. किरण यादव 2 बॉल मध्ये 1 रन्सवर तो देखील बॅटिंग करतोय. 50 धावा धावफलकावर. सई 11चा चेगाव विरुद्ध मलकापूर. यावेळी आणखीन एक फटका. क्रिकेट मधील मादक सौंदर्य. बॉलला पाठवलं जातं इनसाइड आउटच्या दिशेने सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. भूषण गोळेच्या नावाची चर्चा का संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभर आहे ते मात्र दाखवून देतोय. 45 धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या 56. रिव्हर्सचा फटका आणि यावेळी मात्र बॉल जाते 1 बाउन्स सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. याचबरोबर 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर रन्स पाहायला मिळतात त्या स्कोअर कार्डवर. 60 धावा. 15च्या सरासरीने 60 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही आयोजकांकडून सूचना येत आहेत की जर सामना इथून पुढचे 3 संघांमध्ये जर गुण समान झाले तर मात्र त्या संघातून जो संघ क्वार्टर फायनलला जाणार आहे त्याचा निकाल मात्र आजच या ठिकाणी पूर्ण केला जाईल. आयोजकांच्या माध्यमातून ही वारंवार सूचना आपल्याला देण्यात येते. कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसरा संघ देखील आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलला कसा पोहोचवायचा, सुपर 8ला कसा पोहोचवायचा ते देखील आयोजक तुम्हाला सांगतील. परंतु जो काही निर्णय असेल तो आजच या ठिकाणी घेतला जाईल. भूषण गोळे 15 बॉल 49 धावसंख्येवर खेळतोय. गोलंदाजी मार्कवर कराड तालुक्यातील पिंपरी शहापूरचा एक धारदार वेगवान गोलंदाज राहुल वांगडे. राईट आर्म ओव्हर द विकेट्स पॅव्हलियन एंड कडून. पहिलाच बॉल किरण यादवचा तडाखा. आणि या खेळाडूला बाहुबली का म्हणलं जातं ते मात्र दाखवून देतोय. अगदी तर त्या ठिकाणी पाहिलं तर मात्र भारी भक्कम शरीरयष्टी असलेला हा खेळाडू बाहुबली म्हणून देखील याला ओळखलं जातं. मोठे मोठे फटके याच्या बॅटमधून सातत्याने आपण पाहिलेत. आणि यावेळी मात्र राहुलच्या पहिल्याच बॉलवर षटकार ठोकतोय. राहुल आणि किरण यादव हे दोन्ही खेळाडू सातत्याने एकाच मैदानावरती प्रॅक्टिस करतात.
त्यामुळे किरणला माहिती आहे राहुल कोणत्या प्रकारे चेंडू हाताळू शकतो. एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले 67 धावसंख्येवर. आता मात्र भूषण गोळेवर नजर असणार आहेत. 15 बॉल 49 धावा. याआधी जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये विजय पावले सागर निकम, अमोल निळुगडे आणि त्याचबरोबर तुषार रणदिवे यांच्या बॅटमधून अर्धशतक आली आहेत. भूषण गोळे अर्धशतक करणार का? शॉर्ट पिच बॉल, त्याच्यावर प्रहार बॉल जातोय फाईन लेगला, सीमारेषा पार. आणि याचबरोबर भूषण गोळेचे देखील अर्धशतक पूर्ण होते. विनंती असणार आहे भूषण आपल्याला बॅट उंचावून अभिवादन करायचं आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे भूषणचे बॅटिंग जर आवडले असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. खऱ्या अर्थानं या खेळाडूने सातारा जिल्ह्याचं नाव संपूर्ण साता समुद्र पार का नेले ते मात्र दाखवून देतोय. अनेक भल्या मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव असलेला खेळाडू. 16 बॉल 53 धावसंख्या जाऊन पोहोचतो. 71 धावसंख्या धाव फलकावर. राहुल वांगडे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. वेगवान बॉल, त्याला गॅप मध्ये खेळून काढले. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी विशाल पवारच्या माध्यमातून. एक धाव पूर्ण. दुसरा देखील प्रयत्न झालाय. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. नाराज आहेत क्षेत्ररक्षक विशाल पवार याच्यावर. फेकी थोडीशी खराब. पुन्हा एकदा भूषणला स्ट्राईकवर आणण्याचं काम केलं जातंय. 73 धावसंख्या. 5व्या षटकाचा खेळ सध्या मैदानावरती सुरू आहे. राहुल वांगडे आज दिवसभरामध्ये नाराज केले. काय या खेळाडूला आयकॉन म्हणून नेमलं जातं. गोलंदाजीमध्ये फारशी चमक दाखवता आली नाहीये राहुल आज. रफिकने देखील नाराज केला असणार आहे नक्कीच. त्याच्यावर देखील सर्व प्रेक्षकांच्या नजरा होत्या. यावेळी हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न तितकासा मिडल करता येत नाहीये. पुन्हा एकदा विशाल पवार चेंडूच्या पाठी येतोय. फेकी आज यावेळी मात्र अतिशय चांगली पाहायला मिळाली. एक धाव मिळेल. कमबॅक केले राहुलने. चांगले चेंडू हाताळले जात आहेत. भूषण सारख्या फलंदाजाला मात्र शांत ठेवण्यामध्ये यशस्वी ठरतो. यॉर्करला चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आता येतोय तो किरण यादव, कपिल बाहुबली. किरण यादव, राहुल वांगडे सातत्याने एकाच मैदानावरती प्रॅक्टिस करतात. त्यामुळे माहिती आहे एकमेकांचे कमजोरी काय आहे ते दोघांनाही माहिती आहे. चेंज ऑफ पेस होता, ओळखलं, गॅप मध्ये खेळून काढले. खराब बॉल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला होता रफिक तांबोळी याने. राहुल वांगडे देखील नाराज असणार आहे. 5 ओव्हरचा खेळ मैदानावरती संपला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन्स पाहायला मिळत आहेत. 78 धावा, 78 रन्स. या सामन्यावरती मात्र आता कासेगाव संघाचं देखील लक्ष असणार आहे. कारण त्यांना देखील माहिती आहे जर मलकापूर संघ जिंकला तर त्यांचं देखील आव्हान या स्पर्धेमध्ये जिवंत असणार आहे. कासेगावची टीम देखील नजर ठेवून असेल या मॅचवर. जो काही निर्णय असणार आहे तो मात्र आजच घेतला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. त्यामुळे कोणत्याही खेळाडूने मैदान सोडायचं नाहीये. कोणत्याही खेळाडूने या ठिकाणी मैदान सोडायचं नाहीये. जो काही निर्णय असेल त्या आयोजकाच्या माध्यमातून कळवण्यात येते की आजच घेतला जाईल. रफिक तांबोळी पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र वेगवान बॉल पाहायला मिळाला. इनसाइड एज घेऊन बॉल जातोय तो लेग स्लिपच्या दिशेला. अक्षय लोकरे त्या ठिकाणी आहेत. अक्षय लोकरे देखील एक चांगला गोलंदाज आहे, परंतु या बॉलिंग युनिटमध्ये अक्षयला गोलंदाजी करायची संधी जास्त मिळाली नाही. विशाल पवारवर देखील नजर असतील. त्याला देखील फारशी गोलंदाजी करण्याची संधी या बॉलिंग युनिटमध्ये मिळाली नाही. वेगवान बॉल, त्याच्यावर तुटून पडलाय. बॉलला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. बॉल जातोय तो म्हणजेच पंचांचा इशारा येईल. चौकार की षटकार, पंच कळवत आहेत चौकार. 4 धावा. यावेळी यॉर्कर लेनचा चेंडू. पुन्हा एकदा जर पाहिलं तर मात्र भूषणला थांबवलं जातं. रफिक तांबोळी अनुभव आहे याच्याकडे. पहिला बॉल यॉर्क होता तो निर्धाव आला. त्यानंतर मात्र आखो टप्प्याचा बॉल, त्याच्यावर प्रहार झाला. पुन्हा एकदा आपल्या स्टॉक डिलिव्हरीवर तो आला. त्याने पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू हाताळला. यावेळी कपिल यादव
आजच्या दिवसातील सर्वाधिक लांबवरचा षटकार खेळतोय. बाहुबली का म्हणलं जातं, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने ठोकलेला हा षटकार आहे. कपिल यादव चर्चेत असणारा खेळाडू, याच मैदानावरती कराड प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. 3 अर्धशतकं तिथे देखील आली होती, परंतु यावेळी मात्र क्रमांक 3 वर पाठवण्यात येते संघाच्या माध्यमातून. परंतु तिथे देखील त्याच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळालाय. चेंज ऑफ पेस होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, धाव घेण्याची संधी नक्कीच असणार आहे. 1 धाव त्या ठिकाणी देखील पूर्ण केली जाते. धाव संख्या जाऊन पोचली ती म्हणजेच 90च्या घरामध्ये धाव संख्या. शेवटचा बॉल असणार आहे या पहिल्या इनिंग मधील. आजच्या दिवसातील सर्वोच्च धाव संख्या देखील नोंदवली गेली. 96 धावा झाल्या होत्या या आधीच्या सामन्यामध्ये, त्या देखील चेस झाल्यात. यावेळी हेलिकॉप्टर फटका मिस टायमिंग झालाय का, परंतु नाही. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉलला फेकून देतोय. 6 धावांसाठी भूषण गोळेच्या माध्यमातून एक अप्रतिम इनिंग आपण पाहिलीत. संघाची धावसंख्या होते 96 धावा, जिंकण्यासाठी 97 धावांची गरज. कासेगाव आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मात्र राजवर्धन स्पोर्ट या 2 संघांदरम्यान देखील अशी एक लढत झाली होती. सई इलेव्हन चचेगाव आणि राजवर्धन यांनी देखील 6 षटकांमध्ये 96 धावा बनवल्या होत्या. त्या राजवर्धन संघाने चेस केल्या होत्या. आता पुन्हा एकदा 96 रन्स झालेले आहेत आणि 97 धावांची गरज असणार ती म्हणजे सई इलेव्हन चचेगाव संघाला. रोहित पवार, पृथ्वीराज यादव यांच्यावर नजर असणार आहेत. जाऊया तोपर्यंत